नमस्कार. Welcome to Rayat Shikshan Sanstha's Rayat Online School Education for Junior College. Subject is Physics. Chapter is Electrostatics. Presented by Srimati Nashte SV from Srimanta Chhatrapati Shahuraje Bhosle Junior College of Science and Agri, Taska. Today we will discuss point which is capacitance of a parallel plate capacitor with a dielectric slab between the plates. म्हणजे पॅरलल प्लेट कॅपॅसिटर मध्ये डायलेक्ट्रिक स्लॅब जर इंट्रोड्यूस केला तर त्याची कॅपॅसिटी किंवा कॅपॅसिटन्स किती येतो ते आपल्याला पाहायचं आहे. डायलेक्ट्रिक स्लॅब दॅट इज इट इज अन इन्सुलेटर विच कॅन बी पोलराइज्ड बाय अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड. ओके. फॉर धिस consider a parallel plate capacitor with the two plates each of area capital A separated by a distance small d. म्हणजे ह्याच्यासाठी एक पॅरलल प्लेट कॅपॅसिटर आपण घेणार आहोत ज्याच्यामध्ये दोन प्लेट्स असणार आहेत आणि एरिया किती असणार आहे कॅपिटल ए इतका असणार आहे आणि डिस्टन्स बिटवीन देम म्हणजे त्या दोन प्लेट मधलं डिस्टन्स जे असणार आहे ते स्मॉल डी इतकं असणार आहे. नाउ द कॅपॅसिटी or the capacitance of the capacitor is given as C0 is equal to A epsilon 0 divided by D, where A area of the plate, epsilon 0 permittivity of the free space, small d distance between the plates. Okay. आता त्याची डायग्राम अशी आहे. प्लस क्यू आणि मायनस क्यू हे चार्जेस असतील आणि ह्याच्यामध्ये डायलेक्ट्रिक स्लॅब इंट्रोड्यूस केल्यामुळे मायनस क्यू पी हा चार्ज प्लस क्यूच्या नियर इंड्यूस होईल की जो पोलरायझेशनमुळे तयार होणार आहे आणि प्लस क्यू पी हा चार्ज मायनस क्यूच्या नियर किंवा जवळ इंड्यूस होणार आहे. टी हा काय असणार आहे थिकनेस असणार आहे डायलेक्ट्रिक स्लॅबचा आणि स्मॉल डी डिस्टन्स बिटवीन द प्लेट्स असणार आहे. ओके. नाउ लेट E0 बी द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी बिटवीन द प्लेट्स बिफोर द इंट्रोडक्शन ऑफ द डायलेक्ट्रिक स्लॅब. म्हणजे E0 ही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असणार आहे की ज्यावेळेस आपण डायलेक्ट्रिक स्लॅब इंट्रोड्यूस करणार नाही किंवा डायलेक्ट्रिक स्लॅब इंट्रोड्यूस करण्याच्या अगोदरची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी E0 इतकी असणार आहे. देन द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द प्लेट्स. आता ह्याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स किती असणार आहे V0 इज इक्वल टू E0 इंटू डी. ओके. नाउ E0 इज इक्वल टू सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0 is equal to Q upon A epsilon 0. Sigma that is surface charge density त्याची व्हॅल्यू Q upon A आहे म्हणून E0 is equal to sigma upon epsilon 0 is equal to Q upon A epsilon 0. Let a dielectric slab of thickness small t be introduced between the plates of the capacitor. म्हणजे डायलेक्ट्रिक स्लॅब की ज्याचा थिकनेस स्मॉल टी इतका असणार आहे तो जर आपण इंट्रोड्यूस केला between the plates of the capacitor, तर the field E0 polarizes the dielectric, inducing charge minus QP on the left side and plus QP on the right side. म्हणजे मी मगाशी जे सांगितलं that is dielectric slab म्हणजे dielectric means that is it is an insulator which can be polarized by the applied electric field. मग त्यामुळं the field E0 polarizes the dielectric, inducing charge minus QP on the left side and plus QP on the right side. Okay. ती मागाचीच डायग्राम आहे. This induced charge set off a field EP inside the dielectric in the opposite direction of E0. The induced field is given as EP is equal to sigma p upon epsilon 0 is equal to QP upon A epsilon 0 because sigma p is nothing but QP upon A. Okay. Now the net field E inside the dielectric reduces to E0 minus EP. आता पहा ज्यावेळेस आपण डायलेक्ट्रिक स्लॅब इंट्रोड्यूस केलेला नव्हता त्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड E0 होतो. डायलेक्ट्रिक स्लॅब आपण इंट्रोड्यूस केला पोलरायझेशन झालं आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड तयार झालं EP. त्यामुळे नेट फील्ड जे आहे ते E0 मायनस EP. आता याच्यामध्ये E0 आणि EP एकमेकांना अपोजिट असतील डिरेक्शननं त्यामुळं निगेटिव्ह साइन आलेलं आहे. नाउ हियर दॅट इज द नेट फील्ड E इज इक्वल टू E0 मायनस EP इज इक्वल टू व्हॉट E0 अपॉन K बिकॉज
E0 upon E0 minus EP is equal to K आहे म्हणून. Where K is the dielectric constant. Now E is equal to Q upon A epsilon 0 K, or Q is equal to A K epsilon 0 into E. Now the field E exists over a distance T and E0 over the remaining distance D minus T between the capacitor plates. Hence the potential difference between the capacitor plates is. आता ह्याच्यामध्ये E जो आहे तो डिस्टन्स T इतक्या फील्डला एक्झिस्ट असेल, डिस्टन्स T ला एक्झिस्ट असेल, आणि E0 जो आहे तो रिमेनिंग डिस्टन्स D मायनस T ला एक्झिस्ट असणार आहे. नाउ द पोटेन्शियल डिफरन्स किती असेल मग? दॅट इज V इज इक्वल टू E0 in bracket D minus T plus E in bracket T. That is V is equal to E0 in bracket D minus T plus E0 upon K into T, because E is equal to E0 upon K. Okay. Now V is equal to E0 in bracket D minus T plus T upon K bracket complete. आता ह्याच्यामध्ये E0 जो आहे तो कॉमन घेतलेला आहे ब्रॅकेटच्या बाहेर. ओके. V is equal to Q upon A epsilon 0, because that is V is equal to Q upon A epsilon 0 in bracket D minus T plus T upon K. हे कसं आलं तर आपण E0 ची व्हॅल्यू घेतलेली आहे Q upon A epsilon 0, म्हणजे इथं E0 ची व्हॅल्यू एवढी पुट केलेली आहे. त्यामुळे the potential difference between the capacitor plate is V is equal to Q upon A epsilon 0 in bracket D minus T plus T upon K. Now the capacitance of the capacitor on the introduction of dielectric slab becomes Q upon V is equal to Q upon ही V ची व्हॅल्यू आहे की जे आपण मगाच्या स्लाइड मध्ये पाहिलेली आहे. Q upon A epsilon 0 in bracket D minus T plus T upon K bracket complete. Okay. Is equal to what? Q get cancel. That is A epsilon 0 upon D minus T plus T upon K. Now आता ह्याच्यामध्ये स्पेशल केसेस जे आहेत, that is first case, if the dielectric fills up the entire space, म्हणजेच T is equal to D, म्हणजे distance is equal to thickness of the dielectric slab. असं जर असेल तर C is equal to आपल्याला मिळणार आहे A epsilon 0 K divided by D is equal to K C0, कारण C0 ची व्हॅल्यू आपण पाहिलेली आहे A epsilon 0 upon D. Okay. Hence the capacitance of a parallel plate capacitor increases K times, that is K is equal to C upon C0. That is C is equal to K C0. ह्याच्यावरून आपण K is equal to C upon C0 लिहू शकतो. Second, if the capacitor is filled with n dielectric slabs of thickness T1, T2, T3 up to Tn. Okay. जर असं असेल, then this arrangement is equivalent to n capacitors connected in series. Hence we can write C is equal to A epsilon 0 divided by T1 plus K1 plus T2 T1. Hence we can write C is equal to A epsilon 0 divided by T1 upon K1 plus T2 upon K2 plus T3 upon K3 plus dot 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 plus Tn upon Kn. Okay. ही डायग्राम असेल कॅपॅसिटर filled with dielectric, that is n dielectric slabs. Now third, if the arrangement consists of n capacitors in parallel plate with areas A1, A2, A3 up to An and plate separation D असं जर असेल तर C is equal to epsilon 0 upon D in bracket A1 K1 plus A2 K2 plus A3 K3 plus dot 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 plus An Kn. That is, if A1 is equal to A2 is equal to A3 up to is equal to An, then is equal to A upon N. We can write here C is equal to what? That is A epsilon 0 divided by Dn in bracket K1 plus K2 plus K3 up to Kn. Okay. Now fourth case, if the capacitor is filled with a conducting slab, that is K is equal to infinity,
then C is equal to in bracket d upon d minus t into C0. Here C is greater than C0, that is the capacitance which is increases by factor d upon d minus t. Now example, a parallel plate capacitor has a capacity or capacitance of 20 microfarad. What will be its new capacity if the distance between the plate is double? Second, a marble slab of dielectric constant 8 is introduced filling the entire space between the two plates. आता हे पूर्ण स्लाइड अशासाठी दाखवलेली आहे की तुम्ही ते उदाहरण लिहून घ्यायचं आहे वहीमध्ये आणि त्याचं आन्सर व्यवस्थित लिहायचं आहे, कसं आलंय ते पण हे करायचं आहे, पाहायचं आहे. हियर C1 is equal to 20 microfarad, D2 is equal to twice D1, K1 is equal to 1, that is in air, K2 is equal to 8, and we have the formula C is equal to A K epsilon 0 upon D. Now with air as the dielectric, we can write C1 is equal to A K1 epsilon 0 upon D1 and C2 is equal to A K1 epsilon 0 upon D2. Okay, now C2 upon C1 जर केलं तर C2 upon C2, C2 upon C1 म्हणजे A K1 epsilon 0 कॅन्सल होईल आणि राहील काय फक्त, that is C2 upon C1 जर केलं तर राहील D1 upon D2. मग C2 is equal to C1 into D1 upon D2 is equal to 20 आणि 1/2 ह्याच्यावरून 10 मायक्रोफॅरेड. सेकंड केसमध्ये काय करायचं आहे फक्त, दॅट इज द मार्बल स्लॅब ऑफ डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट 8. इथं फक्त K1 आणि K2 च्या व्हॅल्यूज बदलतील आणि विथ द प्लेट सेपरेशन D is equal to D1 राहणार आहे. त्यामुळे जसं इथं आपण C1 is equal to A K1 epsilon 0 upon D1 घेतलेलं आहे तसं इथं तेच घ्यायचं आहे आणि इथं C2 च्या ऐवजी काय येईल, दॅट इज A K2 epsilon 0 upon D1 येईल. ओके, त्यामुळे काय होईल फक्त C2 is equal to C1 K2 upon K1 म्हणजे C2 upon C1 आपल्याला काय मिळेल, K2 upon K1 मिळेल आणि मग C2 is equal to C1 K2 upon K1 is equal to 20 into 8 upon 1 आणि ह्याचं जर आन्सर काढलं तर 160 मायक्रोफॅरेड येईल. ओके.